नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही आधार अपडेट केलं आणि तुम्हाला ते डाउनलोड करायचं असेल तर अशा वेळेस बऱ्याचशा वेळेस जे आधार आपण अपडेट करतो त्यानंतर बाय पोस्टाने ते आधार कार्ड आपल्या घरी येतं। तर या प्रोसेसला खूप वेळ आपला चालला जातो किंवा काही जणांचे तर आधार कार्ड हे घरी येतच नाही। अशा कंडिशनमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घर बसल्या तुमचं आधार कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकता किंवा एखाद्या वेळेस जर कोणत्या व्यक्तीचं आधार कार्ड खराब झालं किंवा हरवलं असेल आधार कार्डच्या नंबरवरून तुम्ही हे आधार कार्ड इझिली डाउनलोड करू शकता। त्याकरता फक्त तुमचा आधार नंबर जो आहे तो तुमच्या मोबाईलशी लिंक असायला पाहिजे, कारण जेव्हा आपण आधार कार्ड डाउनलोड करतो त्यावेळेस रजिस्टर नंबरवरती एक OTP जातो, तो लिंक असलेल्या नंबरवरतीच जातो आणि तो तिथे आपल्याला टाकायचा असतो। तर चला पाहूया इझी स्टेपमध्ये मोबाईलवरती कशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमचं आधार कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकता। डाउनलोड केल्यानंतर या आधार कार्डला एक पासवर्ड लागतो, तो पासवर्ड सुद्धा कसा टाकायचा ते सुद्धा आपण पाहूया। चला सुरू करूया आजचा व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आधार कार्ड डाउनलोड करण्याकरता तुम्हाला सर्वात पहिले गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती टाइप करायचं आहे आधार कार्ड डाउनलोड किंवा तुम्ही माय आधार असे सुद्धा टाइप करू शकता। माय आधार किंवा आधार कार्ड डाउनलोड अशा प्रकारे तुम्ही टाइप केल्यानंतर माय आधार नावाची वेबसाईट ओपन होईल। या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचे आहे। या वेबसाईटला ओपन केल्यानंतर नवीन पेज आपल्या समोर ओपन होणार आहे। यानंतर या पेजवरती तुम्ही रिडायरेक्ट होणार आहात आणि या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला खाली यायचे आहे। इथे बरेचसे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामधून तुम्हाला गेट आधार अशा प्रकारचं एक ऑप्शन दिसणार आहे आणि त्याच्या अंडरमध्ये डाउनलोड आधार हे ऑप्शन दिसणार आहे। तर या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल। इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चा दिसत आहे तो तुम्हाला इथे भरायचा आहे आणि त्यानंतर सेंड OTP या बटन वरती क्लिक करायचं आहे। ही इन्फॉर्मेशन भरल्यानंतर सेंड OTP या बटन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती जो की आधार कार्डला लिंक असेल त्यावरती एक OTP जाणार आहे। तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर व्हेरीफाईड अँड डाउनलोड या बटन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे बटन ऍक्टिव्हेट झालेले दिसेल। OTP टाकल्यानंतर ते या बटन वरती क्लिक केल्यानंतर तुमचं आधार कार्ड जे आहे ते PDF फॉर्मॅट मध्ये डाउनलोड होणार आहे। PDF फॉर्मॅट मध्ये तुमचं जे आधार कार्ड आहे ते डाउनलोड इथे आता झालेलं आहे, परंतु हे आधार कार्ड तुम्हाला ओपन करण्याकरता पासवर्ड लागणार आहे। आता हा पासवर्ड काय असणार आहे तर हा जो पासवर्ड आहे जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल इथेच तुमचं पासवर्ड कशा प्रकारे राहणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। तर बघा इथे ऑप्शन दिलेला आहे जसं की तुमचं पहिलं नाव आणि तुमची डेट ऑफ बर्थ मधलं जे इयर आहे, जसं इथं अनिश वाय कुमार एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे आणि जे जन्मवर्ष आहे ते 1989 आहे। तर पासवर्ड अशा प्रकारे जनरेट होणार आहे। तुमच्या पहिल्या नावामधील पहिले 4 अक्षर अनिश आणि त्यानंतर तुमचं जन्मवर्ष, तर ANIS आणि जन्मवर्ष अशा प्रकारे तुमचा हा जो पासवर्ड आहे तो जनरेट होणार आहे। आणि जर एखाद्या व्यक्तीचं नाव जर 3च अक्षरी असेल तर त्यांनी काय करायचं तर त्या व्यक्तीचं जर नाव 3च अक्षरी असेल तर पहिलं नाव आणि त्यानंतर वडिलांचं किंवा पतीचं नाव येतं तर त्यामधलं एक अक्षर घ्यायचं, असे मिळून हे 4 अक्षर करायचं आणि तुमचं जन्माचं जे वर्ष आहे ते इथे टाकायचं आहे। आणि तुम्ही जेव्हा पासवर्ड टाकाल तर ते जे अक्षर आहे ते तुम्हाला कॅपिटल मध्येच टाकायचे आहे। पहिले 4 अक्षर जे आहे ते तुम्हाला कॅपिटल मध्ये टाकायचे आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे। बघा इथे अशा प्रकारे तुमचं जे आधार कार्ड आहे ते डाउनलोड होऊन जाणार। तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने तुमचं आधार कार्ड इझिली डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या स्टेपमध्ये तुमचं आधार कार्ड जे आहे ते इझिली डाउनलोड करू शकता आणि जवळपासच्या नेट कॅफेवरती जाऊन त्याची प्रिंटआउट काढून घेऊ शकता। तर अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की पिन करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।